आदित्य, अरे काय करतोस तू? सॉरी सर, तू झोप ना. मी फक्त तुला थोडा आराम मिळावा म्हणून. आदित्य, अरे मला कसला आराम? तूच थकल्यासारखा वाटतोयस. तूच जाऊन झोप थोडा वेळ. जा. झोप नाही येते का? किती दिवस तुला असं शांतपणे मन भरून बघता येते. ऑफिस, मीटिंग्स, घरातल्या कटकटींमुळे आपण खूप लांब गेलोय ना ग एकमेकांपासून. यादी तुझ्याशी बोलल्याशिवाय मी कधी झोपायला नाही जायचो. आणि आता कित्येक दिवस आपलं बोलणंच होत नाही. का आलाय ग इतका दुरावा आपल्यात? आपण पुन्हा आधीसारखे नाही राहू शकत का? ह्याचं कारण तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे आदित्य. दुरावा मी निर्माण नाही केलेला, तो तुझ्या निवडीमुळे झालाय. तू तुझं आयुष्य कसं कोणासोबत घालवायचं हे ठरवलंस आणि त्या सगळ्यात माझ्या शब्दांना जागाच नाही राहिली. पण आदित्य, मला ह्याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण नकोय किंवा या विषयावर मला चर्चाच नाही करायची. पण आज तू माझ्यासाठी जे काही केलंयस, जे काही वागलायस, जितकी काळजी घेतलीयस ना, ती अहिल्यादेवी म्हणून मी कधीही नाही विसरणार. आपण नको या विषयावर बोलायला. तू नंतर बोल. तू आत्ता आराम कर. सॉरी मी तुला उठवलं. मी पण जातो माझ्या रूम मध्ये. माझं एक थोडंसं काम आहे लॅपटॉपवर, ते करू. काम इथे बसून नाही होऊ शकत का? होईल ना, मी लॅपटॉप घेऊन येतो. तू पण आधी. शिट 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 शिट, हा माणूस इथे पण आला. पण याला कळलं कसं की आज आज मी इथे? नक्कीच त्या दिशाचं कारस्थान असणार आहे सगळं. तिनेच पाठवलं असणार त्याला. माझ्या फॅमिलीच्या मागावर काय तो? घरी जा. इथे काय टाइमपास लावलायस? आदित्यला त्या घरातून बाहेर घालव आणि इथे कोणालाही न सांगता निघून जा. कोणाला सांगायची किंवा सोबत न्यायची गरज नाहीये. एकटा निघ, नाहीतर तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे घरी पोहोचतील. प्रीतम कुठे गेले असतील? आदित्य दादा आणि आईंमध्ये सगळं सॉर्ट झालं म्हणून सरप्राईज द्यायला तर गेले नसतील ना? देव करू आणि सगळं असंच होऊ दे. उठ उठ. काय चाललंय इथे? काय करतोयस तू? बोल, आई उठेल. तुझी हिम्मत कशी झाली?
आईच्या बेडरूम मध्ये पाय ठेवायची हिंमत कशी झाली? तू बाहेर हो. आईला बरं नव्हतं म्हणून मी आलो होतो. तू असं का बोलतोय? ही नाटकं बंद कर. प्रीतम, नाटकं बंद कर. नोकर आहेस ना, नोकरासारखा राहा, कळलं? प्रीतम, आई काय चाललंय हे? काय करतोयस तू? एक मिनिट. आणि तू इतक्या लवकर परत कसा आलास? तू आणि प्रिया सया दादाला भेटायला गेला होतात ना, मग काय झालं? आई आई हे सगळं मी नंतर सांगतो, पण ह्याचं काय? हा, एका नोकराने तुझ्या बेडरूम पर्यंत येणं बरोबर वाटतं का? काय नाही, याला याची जागा दाखवून देतो मी. एक मिनिट. प्रीतम, हा मुलगा त्याची सगळी कामं सोडून आज इकडे माझ्या बाजूला बसलाय, माझी सेवा करायला. माझ्या उशाशी बसून दिवसभर सेवा करतोय तो. माझ्या औषधांपासून जेवणापर्यंत सगळं बघितलंय त्यांनी. आणि तुला लाज नाही वाटत? कोणाशी बोलतोयस तू? कोणाला नोकर बोलतोयस? स्वतःच्या मोठ्या भावाशी असं बोललेलं मला चालणार नाही. आई 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 तू प्लीज शांत हो. उगाच त्रागा करून घेऊ नकोस. तुला त्रास होईल त्याचा. तुझी इच्छा आहे ना मी इथून जावं? मी जातो. तू थांब. आई जवळ पाहिजे तर प्लीज. आई शांत राहा. मला वाद नको. आदित्य, बाबा काय झालं? प्रीतम दिसले का? कुठे आहेत ते? काही नाही ना, कुठेच दिसला नाही मला. तू असे कसे अचानक निघून गेले ते? काय चाललंय ना त्याच्या डोक्यात काही कळतच नाहीये. अहिल्या. बोला. हा बोला अहिल्या. श्रीकांत, तू कुठे आहेस? कधी येणार आहेस घरी? खूप उशीर झालाय. आता तू ये घरी. अहिल्या, तुझा आवाज का असा येतोय? तुला बरं वाटत नाही का? मला सांग, तू गोळ्या घेतल्यात ना वेळच्या वेळी? माझ्या गोळ्यांचं राहू दे. आपल्या या घरातल्या मुलांचं काय करू हेच कळेनासं झालंय. एकाला सावरू का दुसऱ्याला सांभाळ. अहिल्या, नीट काय झालं ते सांगशील का? आज प्रीतम जे वागलाय ना श्रीकांत, खूप खूप भयानक वागलाय तो. त्याने आदित्यला हकलून दिलंय. काय? प्रीतमने आदित्यला हाकललं? काय? श्रीकांत, मला भीती वाटते रे. आपल्या मुलांमधलं हे अंतर कधीच कमी होणार नाहीये का? अहिल्या, तू शांत हो. हे बघ, सावर स्वतःला. काही होणार नाहीये. हे बघ, मी लगेच निघतोय. हा, काळजी घे.